अहिल्यानगर जिल्ह्यामधून डॉक्टरांच्या 6 टीम मुंबईत दाखल झाल्यात। या डॉक्टरांकडून मराठा आंदोलकांवर मोफत उपचार केले जात आहेत। सततचा पाऊस आणि मैदानामध्ये चिखल आहे आणि त्याच्यामुळे ताप, अंगदुखी, त्वचारोग अशा आजारांचा मराठा आंदोलकांना सामना करावा लागतो। डॉक्टरांच्या टीमशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी। आंदोलकांची पहिल्या दिवशी तारांबळ झाली होती। त्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून खाद्यपदार्थांचा ओघ मुंबईत सुरू झाला। मात्र मुंबईतील वातावरण काही दिवसापासून उन्हाळा पावसाळा अशा स्वरूपाचा असल्यामुळे आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जे आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं होतं। मात्र यानंतर मुंबईच्या परिसरामध्ये जे अहिल्यानगरचे डॉक्टरांची एक टीम दाखल झालेली आहे। लोकांना व्हायरल आहेतच, सर्दी खोकला ताप आहेत, अंगदुखी आहे, ओरडून कोणाचे घसे बसलेत, परंतु चिखल्या झाल्यात, पायाला फंगल इन्फेक्शन झालेत, कपडे ओले आहेत, कुठली सोय नाही, अंघोळीची काही सोय वाटली नाही, अस्वच्छता खूप असल्यामुळे इथे आजार जास्त वाढत आहेत। आम्ही त्या ठिकाणी जाऊन विचारपूस करून त्यांना जे काही सध्याचं वातावरण आहे त्यामध्ये व्हायरल इन्फेक्शनचे पेशंट्स, व्हायरल फिवरचे पेशंट्स, थोडेसे लूज मोशनचे पेशंट्स, सर्दी खोकल्याचे पेशंट्स या ठिकाणी आम्ही जाणवले। त्या माध्यमातून आम्ही जे काही मेडिसिन्स आणले आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत। या ठिकाणी जास्त डॉक्टर आलेच आहे, पण 3ऱ्या-4थ्या वर्षी फक्त फी भरता आली नाही, मोठी फी म्हणून आहे ना मध्यभागीच शिक्षण सोडून दिलेली। असे काही अर्धवट राहिलेले आमचे काही बांधव आहेत, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण उच्च शिक्षण घेताना आम्ही ठरवलं होतं की एक ती पायरी पूर्ण करू, शर्यत पूर्ण करू आणि बाकीच्यांना आम्ही मदत करू आणि आमचे इथं बांधव आले म्हणून आम्ही त्यांच्या मदतीला आलेलो आहे। प्रसन्न प्रवीण चव्हाणसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।